राहत होता नामदेव. त्याचं मन अत्यंत भक्तिभावानं भरलेलं होतं. त्याला एकच इच्छा होती, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेण्याची. त्याच्या घरात खूप गरिबी होती, पण तरीही त्यानं पैसे साठवले आणि खांद्यावर झोळी टाकून पंढरपूरच्या दिशेनं चालू लागला. रस्त्यात एक मोठी नदी लागली. तिथे एक गरीब मच्छीमार आपल्या जाळ्यात मासे पकडत होता, पण एकही मासा सापडत नव्हता. त्याचे घरचे उपाशी होते. नामदेव त्याचं दुःख पाहून म्हणाला, "मी विठोबाच्या दर्शनाला चाललोय. तुझं मनापासून काही मागणं असेल तर सांग." मच्छीमार म्हणाला, "माझ्या मुलांचं पोट भरावं एवढंच मागणं आहे, पण विठोबाला मासे अर्पण करायला घेऊन जातोय असं कोण म्हणेल?" नामदेव क्षणभर विचारात पडला. मग त्यानं त्या मच्छीमाराकडून काही मासे घेतले आणि आपल्याच होळीत ठेवले. तो म्हणाला, "विठोबा हेच तर शिकवतात की प्रेम आणि करुणा श्रेष्ठ असते. मी त्यांना हेच अर्पण करीन." पंढरपूरला पोहोचल्यावर